सहसा जेव्हा आपण एखाद्या महानायकाची, एखाद्या तारणहाराची गोष्ट वाचतो किंवा पाहतो ना, हं. तेव्हा त्यात एक विशिष्ट साचा असतो. हो, एक ठरलेला पॅटर्न असतो तिथे. अगदी बरोबर. म्हणजे सुरुवातीला जग एका मोठ्या संकटात सापडतं, सगळीकडे अंधार असतो हं. आणि मग अचानक त्या अंधारातून आशेचा किरण म्हणून एक नायक उदयास येतो. हो, ही एक पारंपरिक आपण ज्याला ओरिजिन स्टोरी म्हणतो तशी असते. हो, कारण संकट आधी उभं केलं की साहजिकच त्यावरचा उपाय शोधण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. हो. संघर्षातून नायकाचा जन्म होतो. हा कथा सांगण्याचा एक अत्यंत प्रभावी आणि खूप जुना मार्ग आहे. नक्कीच. पण आज आपण ज्या साहित्याविषयी ही सखोल चर्चा करणार आहोत ना, हं. त्यात हा साचा पूर्णपणे उलटा फिरवलेला दिसतो. हां. आजच्या या चर्चेसाठी आपल्याकडे महर्षी वाल्मिकींच्या मूळ रामायणातील बालकांडाचे श्लोक आहेत. आणि सोबतच त्यावर शेकडो वर्षांत अभ्यासकांनी केलेला विविध टीका आणि आधुनिक संशोधन सुद्धा आहे. हो, या सर्वांचा आधार घेऊन आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की रामायणासारख्या एका अवाढ्य महाकाव्याची पायाभरणी नेमकी कशी केली जाते. या विश्लेषणाचं मुख्य ध्येय हे शोधणं आहे की बालकांड केवळ एक बालपणाची कथा नसून ती एका मोठ्या राजकीय आणि नैतिक युगाची नांदी कशी आहे. खरं तर इथेच वाल्मिकींची कथा सांगण्याची पद्धत वेगळी ठरते. म्हणजे ते आधी राक्षसांचं आक्रमण वगैरे दाखवत नाहीत. मग ते काय करतात? ते आधी एक प्रकारची चेकलिस्ट किंवा अटींची यादी तयार करतात. हे निरीक्षण अतिशय महत्वाचं आहे. या महाकाव्याची सुरुवातच एका अतिशय गहन संवादाने होते. अच्छा, तो नारद मुनींसोबतचा संवाद ना? अगदी बरोबर. महर्षी वाल्मिकी देवर्षी नारदांना एक प्रश्न विचारतात. आता देवर्षी नारद हे तिन्ही लोकात संचार करणारे मानले जातात, त्यामुळे जगातील सर्व गोष्टींची त्यांना माहिती असते. हां, ते तर आहेच. पण वाल्मिकी त्यांना हे विचारत नाहीत की रावणाला कोण मारणार आहे. त्यांचा प्रश्न पूर्णपणे मानवी मूल्यांवर आधारित आहे. म्हणजे ते थेट युद्धाबद्दल विचारत नाहीत. अजिबात नाही. ते विचारतात की सत्य, धैर्य, नीतिमत्ता, कृतज्ञता आणि सर्व प्राणीमात्रांबद्दल दयाळूपणा हे सर्व सद्गुण एकाच व्यक्तीत असलेला परिपूर्ण माणूस या जगात अस्तित्वात आहे का? बरं, पण एक मिनिट. मला इथे नेहमी एक प्रश्न पडतो. जगात आधी जितके देवदेवता आणि पराक्रमी राजे असताना वाल्मिकींना या परिपूर्ण माणसाचा शोध का घ्यायचा होता? याचं कारण खूप सोपं पण सखोल आहे. ते कसं? कारण केवळ शक्तीने समाज टिकत नाही. वाल्मिकींना एका अशा आदर्शाची गरज होती जो सर्वसामान्यांसाठी अनुकरणीय असेल. अच्छा, म्हणजे लोक ज्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालू शकतील असा कोणीतरी. हो ना? देव म्हणून कोणी चमत्कार केले तर सामान्य माणूस म्हणतो की ते तर देव आहेत, ते करू शकतात. हे मात्र अगदी खरं आहे. आपण लगेच हातवर करतो. पण जेव्हा एक माणूस म्हणून कोणी नैतिकतेच्या अत्युच्च शिखरावर पोहोचतो ना, तेव्हा तो समाजासाठी एक खरा मार्गदर्शक ठरतो. म्हणूनच नारद मुनी त्यांच्या प्रश्नाच्या उत्तरात रामाची कथा सांगायला सुरुवात करतात. म्हणजे वाल्मिकी इथे स्पष्ट करतात की आपण पुढे जे काही ऐकणार आहोत तो केवळ दोन राज्यांमधला संघर्ष नाहीये. अगदी अचूक. तो मानवी अस्तित्वाच्या मर्यादा आणि शक्यतांचा शोध आहे. बापले, हा दृष्टिकोन खरोखरच खूप वेगळा आहे. आणि ह्या शोधाची सुरुवात होते ती अयोध्येत. आता दशरथाची अवस्था आपल्याला माहीतच आहे. तो अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट आहे. हो, अतिशय शक्तिशाली राजा. बाहेरून पाहता तो एक परिपूर्ण आणि अजेय राजा आहे, पण आतून तो वारस नसल्याने पूर्णपणे खचलेला माणूस आहे. त्याच्या या वैयक्तिक दुःखातूनच कथेला खऱ्या अर्थाने गती मिळते. खरं तर दशरथाचा हा विरोधाभास केवळ कौटुंबिक पातळीवरचा नाहीये. म्हणजे यात काही राजकीय अँगल पण आहे का? हो, तर प्राचीन राज्यव्यवस्थेत राजाला वारस नसणे म्हणजे राज्याच्या भविष्यावर, तिथल्या स्थिरतेवर एक मोठा प्रश्नचिन्ह असणे. वारस नसणे म्हणजे थेट अनागोंदीला आमंत्रण देणे. अच्छा, म्हणजे राज्याला कोणी वाली उरत नाही. अगदी तेच. म्हणूनच दशरथ वशिष्ठ ऋषींच्या सल्ल्यानुसार पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्याचा निर्णय घेतो. हा यज्ञ केवळ प्रजननासाठी केलेला विधी नव्हता. मग तो नेमकं काय होता? ती एक प्रकारची वैश्विक ऊर्जेला मारलेली हाक होती, जेणेकरून राज्याला एक योग्य आणि धर्मरक्षण करता उत्तराधिकारी मिळावा. आणि या यज्ञाचं फळ म्हणून त्याच्या 3 राण्यांना, कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा यांना 4 मुलं होतात. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. हो, आणि इथेच कथेला एक वळण मिळतं. पण इथे मूळ संदर्भ अतिशय स्पष्टपणे सांगतात की कौशल्याचा पुत्र राम हा साक्षात भगवान विष्णूचा अवतार आहे. आता मला एक सांगा, जर प्रत्यक्ष विष्णूच पृथ्वीवर येत आहेत तर त्यांनी थेट रावणाला का नाही मारलं? हा प्रश्न अनेकांना पडतो. हो ना,
म्हणजे हाच जन्म घेण्याचा, लहानाचा मोठं होण्याचा द्राविडी प्राणायाम कशासाठी करायचा? यामागे एक अत्यंत तांत्रिक आणि पौराणिक कारण आहे. रावणाला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळालेलं असतं की कोणताही देव, गंधर्व, यक्ष किंवा दानव त्याला मारू शकणार नाही. अच्छा, म्हणजे देवांपासून त्याला आधीच संरक्षण मिळालेलं होतं. हो. रावणाच्या मते मानव आणि वानर हे अत्यंत क्षुद्र आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्यापासून स्वतःला संरक्षण मागितलेलंच नसतं. बापरे, म्हणजे त्याचा अहंकारच त्याच्या नाशाचं कारण ठरतो तर? अगदी बरोबर. विश्वाचा समतोल राखण्यासाठी विष्णूंना मानवी रूपात सर्व मानवी मर्यादांसह जन्म घेणं भाग होतं. म्हणजे त्यांना मानवी वेदना, मानवी नाती आणि मानवी कर्तव्यांमधून जावंच लागणार होतं. होय. आणि म्हणूनच या 4 भावांचे एकमेकांशी असलेलं नातं खूप रंजक ठरतं. सुमित्रेचा मुलगा लक्ष्मण हा रामाची सावली बनून राहतो. मी एका संदर्भात वाचलं होतं की लक्ष्मण हा साक्षात शेषनागाचा अवतार मानला जातो. अगदी बरोबर वाचलं होतं. आणि शेषनागाचं एकमेव कार्य विष्णूची सेवा करणं हे आहे. दुसरीकडे भरत आणि शत्रुघ्न यांच्यातही एक घट्ट नातं निर्माण होतं. या राजकुमारांना युद्धकला, शास्त्र आणि नीतिमत्तेचं शिक्षण दिलं जातं. पण हे सगळं केवळ एक सामान्य शालेय शिक्षण वाटत नाही. मुळीच नाही. हे शिक्षण त्यांच्या भविष्यातील मोठ्या कार्याची पूर्वतयारी आहे. राजवाड्याच्या सुरक्षित वातावरणात त्यांना राजकारण, वेद, शास्त्र आणि युद्धाचे धडे मिळतात. पण नुसती तात्विक माहिती असणं आणि ती प्रत्यक्ष आयुष्यात उतरवणं यात खूप मोठा फरक असतो ना. हो तर. त्यांच्या चारित्र्याची आणि नीतिमत्तेची खरी कसोटी राजवाड्यातून बाहेर पडल्यावरच लागणार असते. आणि ती कसोटी घेऊन येतात महर्षी विश्वामित्र. राजवाड्यातील हे सुरक्षित आणि शिस्तबद्ध जीवन विश्वामित्रांच्या आगमनाने अचानक बदलतं. हो, विश्वामित्रांचा प्रवेश हा कथेतील एक मोठा टर्निंग पॉइंट आहे. ते थेट दरबारात येतात आणि त्यांच्या यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा बंदोबस्त करण्यासाठी चक्क रामाची मागणी करतात. पण दशरथाचा जो पहिला प्रतिसाद असतो ना, तो मला नेहमी थोडा स्वार्थी वाटतो. स्वार्थी? कसं काय? तो रामाला पाठवायला स्पष्ट नकार देतो. म्हणजे एक चक्रवर्ती सम्राट असूनही तो ऋषींना मदत करण्याचं आपलं कर्तव्य विसरतो का? खरं सांगू का, तो स्वार्थीपणा नाहीये, तो एका पित्याचा नैसर्गिक मोह आहे. दशरथाला अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर पुत्रप्राप्ती झालेली असते. हां, हेही आहेच. राम अजून वयाने खूप लहान असतो तेव्हा. हो ना, एका बाजूला राजा म्हणून धर्म आणि कर्तव्य आहे आणि दुसऱ्या बाजूला पित्याचं प्रेम आणि आसक्ती आहे. हा तर माणसाच्या मनात चालणारा अगदी नेहमीचा संघर्ष आहे. आणि इथेच राजगुरू वसिष्ठ मध्यस्थी करतात, बरोबर? होय, वसिष्ठ दशरथाला समजावतात की रामाची क्षमता राजवाड्याच्या भिंतींपुरती मर्यादित नाहीये. म्हणजे वसिष्ठ दशरथाची ती आसक्ती तोडायला मदत करतात. आणि मग राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांसोबत जंगलात जाण्यासाठी निघतात. हा प्रवास खऱ्या अर्थाने बालकांडाचा गाभा आहे, कारण विश्वामित्र रामाला फक्त एक सैनिक म्हणून वापरत नाहीत. मग ते त्याला काही विशेष ज्ञान देतात का? हो, प्रवासादरम्यान ते रामाला बला आणि अतिबला नावाच्या 2 अत्यंत शक्तिशाली विद्या किंवा मंत्र देतात. बला आणि अतिबला ही वाचताना असं वाटतं की जणू काही एका जुन्या काळातल्या महाभयंकर क्षेपणास्त्रांचे कोड्स एका तरुण राजपुत्राकडे सोपवले जात आहेत. हा, तुलना छान आहे. पण बला आणि अतिबला या विद्या केवळ शस्त्र नाहीयेत. या विद्यामुळे तहान, भूक आणि थकवा यांसारख्या मानवी कमकुवतपणावर विजय मिळवता येतो. अच्छा, म्हणजे हे शरीर आणि मनावर नियंत्रण मिळवण्याचं तंत्र होतं. हो, विश्वामित्र स्वतः एकेकाळी एक अत्यंत आक्रमक क्षत्रिय राजा होते, ज्यांनी नंतर कठोर तपश्चर्येने स्वतःला ब्रह्मर्षी पदापर्यंत पोहोचवलं. त्यांच्याकडे अफाट ज्ञान आणि अस्त्र आहेत. पण मग त्यांनी स्वतःच त्या राक्षसांना का नाही मारलं? कारण ते तपश्चर्येच्या मार्गावर होते, जिथे हिंसेला स्थान नसतं. पण ही अस्त्र पेलण्यासाठी जी संयमाची आणि नैतिकतेची बैठक लागते, ती त्यांना रामामध्ये दिसते. प्राचीन भारतीय परंपरेत हे शक्तीचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झालेलं हस्तांतरण आहे असं म्हणता येईल, एका तपस्वीकडून एका भावी राजाकडं. अगदी बरोबर. आणि या शक्तीचा पहिला वापर राम ताटिका नावाच्या राक्षसिनीचा वध करण्यासाठी करतो. हो, तो सुबाहूला मारतो आणि मारीचाला पळवून लावतो. म्हणजे रामाचा संहारक अवतार इथे स्पष्ट दिसतो. पण इथेच एक खूप मोठा विरोधाभास आहे. हो, मलाही तेच विचारायचं होतं. राक्षसांना मारण्याच्या या मोहिमेत अचानक एक पूर्णपणे वेगळा आणि भावनिक प्रसंग येतो, अहिल्येचा उद्धार. ताटिकेचा वध करणं आणि अहिल्येला मुक्त करणं या 2 पूर्णपणे परस्पर विरोधी कृती सलग काय येतात? हाच तर वाल्मिकींचा मूळ उद्देश आहे.
सुरुवातीला नारदांना विचारलेल्या प्रश्नाची आठवण करा. तो परिपूर्ण माणसाचा प्रश्न. हो, त्यांना फक्त योद्धा नकोय, त्यांना दयाळू आणि नैतिक माणूस हवाय. ताटिकेचा वध हा रामाचा कठोर न्याय दर्शवतो, जो दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी आवश्यक आहे. आणि अहिल्येचा प्रसंग? तो प्रसंग त्याची अफाट करुणा आणि क्षमाशीलता दर्शवतो. भूतकाळातील चुकीमुळे अहिल्या शापित होऊन अनेक वर्ष अदृश्य किंवा दगड होऊन पडलेली असते. दगड होणं हा एक खूप शक्तिशाली रूपक वाटतो मला. जेव्हा माणसावर एखादा मोठा आघात होतो किंवा प्रचंड मानसिक ट्रॉमा होतो, तेव्हा तो माणूस आतून जणू काही संवेदनहीन किंवा दगडच होतो. अगदी तंतोतंत. तो स्वतःच्याच एका कोशात अडकून पडतो. हो, अहिल्या त्या निर्जीव आणि अडकलेल्या अवस्थेत होती. रामाचा केवळ स्पर्श किंवा उपस्थिती तिला त्या मानसिक आणि शापित अडथळ्यातून बाहेर काढते. बापरे, म्हणजे अहिल्याचा उद्धार हा केवळ एक चमत्कार नाहीये? अजिबात नाही. ती कृपा आणि मुक्तीची एक अत्यंत सुंदर घटना आहे. एक आदर्श रक्षणकर्ता केवळ तलवारीने शत्रू कापत नाही, तर तो आपल्या करुणेने अडकलेल्या जीवांना मुक्तीही देतो. खऱ्या अर्थाने ही रामाच्या व्यक्तिमत्वाची पूर्णता आहे. यानंतर कथेचा प्रवास अत्यंत नैसर्गिकरित्या पुढे मिथिलेच्या दिशेने जातो. हो, मिथिलेचा प्रवास खूप महत्वाचा आहे. कारण एका तरुणाने स्वतःची शक्ती आणि करुणा सिद्ध केली असली तरी त्याला समाजाचा आणि धर्माचा एक मोठा आधारस्तंभ बनण्यासाठी आपली राजकीय आणि सामाजिक योग्यता सिद्ध करावी लागते. मिथिला हे राजा जनकाचं राज्य आहे. आणि इथे आपल्याला आणखी एका अत्यंत महत्वाच्या पात्राची ओळख होते, सीता. राजा जनक हे अयोध्येच्या दशरथांपेक्षा खूप वेगळे आहेत असं मला वाटतं. हो, खूपच वेगळे आहेत. दशरथ हे सामर्थ्य आणि सत्तेचं प्रतीक आहेत, तर जनक हे ज्ञान आणि अध्यात्माचं प्रतीक आहेत. त्यांना विधेय म्हटलं जायचं ना? हो, विधेय म्हणजे ज्याला स्वतःच्या देहाची किंवा भौतिक गोष्टींची आसक्ती नाही असा. जनकाला शेत नांगरताना एका पेटीत एक दैवी कन्या सापडलेली असते. ती पृथ्वीच्या उदरातून आलेली असते. होय, सीता ही खऱ्या अर्थाने या पृथ्वीची, या निसर्गाचीच एक कन्या आहे. पण मला इथे एक गोष्ट नेहमी खटकते बघ. कोणती? सीतेसारख्या अत्यंत विदुषी आणि ज्ञानी राजकन्येचा विवाह ठरवण्यासाठी जनकाने ही अशी ताकदीची, शरीरबळाची अट का ठेवली असावी? जो शिवधनुष्य उचलेल आणि प्रत्यंच्या चढवेल त्याच्याशीच विवाह होईल. वरवर पाहता तसं वाटू शकतं. हो ना? ही अट एका आध्यात्मिक राजाला शोभते का? हा प्रश्न खूप रास्त आहे. पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की भगवान शिवाचं ते धनुष्य केवळ लाकडाचा किंवा धातूचा एक जड तुकडा नव्हता. मग ते कशाचं प्रतीक होतं? पौराणिक संदर्भानुसार ते धनुष्य प्रचंड अहंकार आणि वैश्विक ताकदीचं प्रतीक होतं. अनेक राजे आणि राजकुमार आपल्या शरीरबळाच्या आणि सत्तेच्या अहंकाराने ते धनुष्य उचलायला येतात आणि अपयशी ठरतात. अच्छा, म्हणजे अहंकार जितका जास्त तितकं ते धनुष्य जड होणार. अगदी बरोबर. कारण अहंकार उचलायला गेला की तो अधिकच जड होतो. आणि जेव्हा रामाची वेळ येते तेव्हा तो कोणताही आव न आणता अत्यंत शांतपणे पुढे जातो. तो ते धनुष्य केवळ उचलतच नाही, तर त्याला प्रत्यंच्या चढवण्याच्या प्रयत्नात ते मधूनच मोडून टाकतो. हो, हे दृश्य डोळ्यांसमोर उभं केलं तरी त्यातील भव्यता जाणवते. नक्कीच, धनुष्य मोडणे ही एक अत्यंत प्रतिकात्मक कृती आहे. रामाने केवळ एका अटीची पूर्तता केली नाही, तर त्याने जुन्या काळातील त्या प्रचंड अहंकाराला आणि कठीणतेला कायमचं मोडून काढलं. म्हणजे त्याने हे सिद्ध केलं की त्याचं बळ हे केवळ भौतिक नाहीये. होय, ते त्याच्या आंतरिक नैतिकतेतून आणि आध्यात्मिक समतोलातून आलेलं आहे. तो सीतेसारख्या पृथ्वीच्या कन्येचं रक्षण करण्यास खऱ्या अर्थाने पात्र आहे, हे यातून सिद्ध होतं. आणि याच विजयानंतर अयोध्येचं वैभव आणि मिथिलेचं ज्ञान यांचा संगम होतो. केवळ राम आणि सीतेचाच विवाह होत नाही, तर चारही भावांचे विवाह होतात. हो, लक्ष्मण उर्मिलेशी, भरत मांडवीशी आणि शत्रुघ्न श्रुतकीर्तीशी विवाहबद्ध होतो. 2 महान राजघराण्यांची ही एक मोठी राजकीय आणि आध्यात्मिक युती आहे. सगळीकडे आनंदी आनंद असतो. पण कोणत्याही महाकाव्यात सर्व काही कायम सुरळीत चालू राहू शकत नाही. हो ना, तिथे एक ट्विस्ट येतोच. शिवधनुष्य मोडल्याचा प्रचंड आवाज ऐकून तिथे एक अत्यंत भयंकर व्यक्तिमत्व अवतरतं, परशुराम. होय, परशुरामांचा प्रवेश हा बालकांडातील सर्वात तणावपूर्ण आणि अर्थपूर्ण प्रसंगांपैकी एक आहे. ते तर स्वतः विष्णूचे अवतार मानले जातात ना? हो, परशुराम हे स्वतः विष्णूचेच एक अवतार आहेत. ते एका जुन्या युगाचं प्रतिनिधित्व करतात, जिथे क्षत्रियांचा अहंकार ठेचून काढण्यासाठी प्रचंड क्रोध आणि हिंसेचा वापर केला गेला होता. आणि शिवधनुष्य मोडल्याचं पाहून ते अत्यंत क्रोधित होतात आणि रामाला थेट युद्धाचं आव्हान देतात. हो, तिथे एक प्रचंड मोठा तणाव निर्माण होतो. सगळेजण घाबरलेले असतात,
पण राम मात्र अविचलित असतो. तो परशुरामांशी अत्यंत आदराने पण तितक्याच ठामपणे बोलतो. आणि जेव्हा परशुराम रामाची खरी क्षमता आणि त्याचं दैवी स्वरूप पाहतात तेव्हा त्यांचा राग शांत होतो. हो, आणि ते आपलं स्वतःचं वैष्णव धनुष्य रामाकडे सोपवतात आणि शांततेने तपश्चर्यासाठी निघून जातात. हा प्रसंग मला नेहमी एका युगाचा अंत आणि दुसऱ्या युगाची सुरुवात वाटतो. हे 100% बरोबर आहे. परशुरामांचं माघार घेणं हे दर्शवतं की आता क्रोधाच्या आणि हिंसेच्या युगाची गरज संपलेली आहे. म्हणजे एका अर्थाने ती जुन्या पिढीची निवृत्ती आहे. अगदी तसंच. रामाच्या रूपाने आता एक नवीन युग सुरू होत आहे. धर्माचं, समतोलाचं आणि शांततेचं युग. जुन्या शक्तीने नव्या आणि अधिक परिपक्व शक्तीला दिलेली ही एक निःशब्द मान्यता आहे. हे शक्तीचं अंतिम हस्तांतरण आहे, ज्यानंतर राम खऱ्या अर्थाने तो परिपूर्ण पुरुष म्हणून प्रस्थापित होतो, ज्याचा शोध वाल्मिकी घेत होते. हो, आणि जुनं युग नव्या युगाला मार्ग मोकळा करून देतं. आणि या सर्व रोमांचक घटनांनंतर चारही राजकुमार आणि त्यांच्या नववधू अयोध्येत परततात. अयोध्येत त्यांचं अत्यंत उत्साहात स्वागत होतं. राजा दशरथ समाधानी आहे, प्रजा सुखात आहे. आणि अयोध्येचं भविष्य आता पूर्णपणे सुरक्षित आहे. याच एका अत्यंत परिपूर्ण आणि आनंदी वळणावर रामायणाचा हा पहिला विभाग म्हणजेच बालकांड संपतं. आपण जर या संपूर्ण बालकांडाचा एकत्रित विचार केला ना, तर मला वाटतं ही केवळ रामाच्या जन्माची आणि लग्नाची गोष्ट उरत नाही. अजिबात नाही. हा रामायणाचा आर्किटेक्चरल फाउंडेशन म्हणजेच पाया आहे. हो, ज्यावर पुढची सगळी इमारत उभी राहणार आहे. अगदी बरोबर. यामध्ये राजाचा कर्तव्य, पुत्राचा धर्म, गुरूंचं मार्गदर्शन, शक्तीचा योग्य वापर आणि करुणा या सर्व संकल्पनांची अत्यंत पद्धतशीरपणे मांडणी केली गेली आहे. बालकांडाने रामाला एक असा परिपूर्ण साचा दिला आहे ज्यावर पुढील संपूर्ण महाकाव्य उभं राहणार आहे. अगदी खरंय. आणि इथे आपण पुन्हा आपल्या आजच्या या चर्चेच्या सुरुवातीच्या मुद्द्यावर येतो. वाल्मिकींनी आपल्याला दाखवून दिलं आहे की हा नायक राम खरोखरच त्या परिपूर्ण माणसाच्या व्याख्येत अगदी तंतोतंत बसतो. हो, तो सामर्थ्यवान आहे, तो दयाळू आहे, तो आज्ञाधारक आहे आणि तो नीतिमत्तेचा पालन करताय. त्याच्याकडे सर्वोत्तम गुरूंचं ज्ञान आहे, दैवी अस्त्र आहेत आणि आता त्याच्या पाठीशी सीतेसारखी जोडीदार आणि अयोध्येचं अफाट सामर्थ्य आहे. एक नायक म्हणून जे जे काही आवश्यक आहे ते सर्व त्याच्याकडे आहे. सर्व काही एकदम परिपूर्ण आहे. हो, एक सुखांतिका वाटेल असा हा शेवट आहे. पण इथेच या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विचार पुढे येतो. जर या कथेची सुरुवातच इतकी परिपूर्ण आणि शक्तिशाली असेल, जिथे देव स्वतः अवतार घेतात, दैवी अस्त्र सहज मिळतात आणि साक्षात शिवाचं धनुष्य मोडलं जातं, तर पुढे काय? हा खरा प्रश्न आहे. पुढे जाऊन जेव्हा आयुष्यात अत्यंत नाट्यमय, अंधकारमय आणि खडतर वळणं येतील, तेव्हा या परिपूर्ण माणसाची खरी परीक्षा कशी होईल? जेव्हा शत्रू समोरून येणारे राक्षस नसून स्वतःच्याच राजवाड्यातील राजकारण असेल, तेव्हा काय होईल? हो, जिथे कोणावर बाण चालवून प्रश्न सुटणार नाहीत. अगदी तेच. जेव्हा नीतिमत्तेची आणि कर्तव्याची अत्यंत गुंतागुंतीची कसोटी लागेल, जिथे शस्त्र चालवून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत, तेव्हा हा परिपूर्ण नायक कोणता मार्ग निवडेल? हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा पण तितकाच महत्वाचा आहे. एखाद्या आदर्शाला जेव्हा अत्यंत स्वार्थी आणि गुंतागुंतीच्या वास्तवाचा सामना करावा लागतो, तेव्हा तो आदर्श कसा टिकून राहतो? हा असा एक प्रश्न आहे ज्याचा शोध घेण्याची उत्सुकता पुढील वाटचालीसाठी नक्कीच कायम राहते. याच विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.